एव्हरीवन, तुमचं दीपराजमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला मी बोललीच होते की मी इंडियाला आले आहे. तर तुम्ही फर्स्ट माझा ब्लॉग बघितलाच असेल. तर त्याच्यामध्ये पूर्ण मी घरापर्यंत आलेले आहे आणि आता हा ब्लॉग स्टार्ट परत करते सेकंड पार्टमध्ये. तर मी आता जाते ठाण्याला आणि सकाळचे वाजलेले आहेत 9:30. तर मी ठाण्याला जाते तर खूप मी एक्सायटेड आहे आणि मम्मीला भेटणार आहे. माझ्या मम्माला माहिती नाही आहे मी जाते. तुम्ही नक्कीच माझा ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू. तर मी घरातून निघालेली आहे आणि कॅब बुक केली होती. तर मी जाते. हे बघा, हे सगळं सामान आहे माझं. पुढे बॅग आहे आणि मला नियरली 1 तास तरी लागेल घरी जायला. आणि इथे साईबाबांचं मंदिर पण आहे, तर मी तुम्हाला दाखवते. आपल्याला सरळ जायचं आहे ना इकडनं? हा, इकडे जायचं. ओके. हे बघा, गुरुवारच्या दिवशी बाबांचं दर्शन. हे बघा गाईज, हा पवई रोड आहे आणि आज होतं 19 फेब्रुवारी. तर छत्रपती जयंती होती या दिवशी आणि ह्याच दिवशी मी जात होते. मस्त आज शिवजयंती आहे ना? सो गाईज, मी आता मनोरमा नगरमध्ये आलेली आहे आणि मला तर असं वाटतं की मी 4 वर्षांनी इकडे आलेली आहे आणि म्हणजे 1-2 दिवस राहणार आहे इकडे. हे बघा, हे आपलं मनोरमा नगर आहे. तर इकडे आपण सारखी यायची इकडं. आम्ही घरी असताना मजा यायची. एकदम वेगळंच वाटतं, एकदम छोटं छोटं दिसतंय. सो गाईज, इकडे आलेले आहे तर इकडे ट्रॅफिक भरपूर आहे आणि हा आय थिंक सो नागेश दादा इथे उभा आहे. तर हे बघा, इकडे शिवजयंती त्याच्यामुळे खूप बिझी आहे. एवढं पण बिझी नाही आहे, पण आहे. रात्री 15 तारखेला झाले ना? तरी आपलं शंकर मंदिर आहे काका आतमध्ये, इकडे लेफ्ट साईडला. जाणार नाही तिकडे? नाही, जाते ना. फायनली गाईज, मी मैदानात आली होती आणि भाऊजी आणि माझा नाना मला घ्यायला आले होते. तिथे मैदानात आलेली आहे मी आणि तिथे माझा फ्रेंड दिसला तर त्याला हॅलो भाऊजी, ब्लॉग मध्ये बोलते. हाय, ओळखलं का मला? नाही. कसं काय ओळखलं नाही? मी तुमच्या सोनबाई सॉरी पोरगी बहीण दीपाली. हा, ओळखलं का? अच्छा, आता ओळखला? आता चेहरा ओळखायला आला का? बरी आहे ना? अच्छा अच्छा, 2 दिवस झाले येऊन. तर आता इकडं आली. नाना बसा ना, या ना. हॅलो. कशी आहे? मी आता ती रिक्षा गाडीवर येणार आहे तिथे किसनाच्या. कमाली ग. मी तेच बोलला, आत्या ओळखते की नाही काय माहिती. या आतमध्ये. कधी आली तू? मी आत्ताच आली. हाय, कसं आहेस? बरं आहे. बरं आहेस? हॅलो आमच्या दक्षाला. दक्ष बोलते आई.